आपण वाळेल हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. तर याच्यामध्ये मी मिरची आणि लसण आणि जिरे घेतलेत वाटण्यासाठी. आणि ही वाळून ठेवलेली आपली हरभऱ्याची भाजी. हे एवढं मुठभर बेसन पीठ, याचा गरबट्टा बनवणार आहे आपण. आता हे पाणी टाकून असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. एक चांगला घोळ तयार करून घ्यायचा. छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा असं. आता असं छान फेटून झाली आपली भाजी. हे बघा अशीच फेटून घ्यायची आपल्याला. आणि अजून थोडं पाणी टाकते. ती घट्ट होऊन जातं नंतर बेसन पीठ शिजल्यावर. मिक्सरला करून घ्यायचं आहे. हे बारीक आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चटणी. आणि हे एक टमाटर आणि थोडंसं लसण आणि कढीपत्त्याची वाळलेली पानं आपण याची फोडणी करणार. हे थोडंसं मीठ टाकू आपण चवीपुरतं याच्यामध्ये. हे आपण 2 चमचे ऑइल टाकून घेतले, म्हणजे तेल. आता तेल गरम झालं का तर आपण मोहरी टाकणार आहे त्याच्यामध्ये. मोहरी, जिरं, कढीपत्ता. ही मोहरी टाकली आपण. आता मोहरी थोडं द्यायची, चांगली थोडीशी फुटू द्यायची, म्हणजे नाही तर ती असं टचर लागत. जिरे, लसण. हे बघा छान अशी मोहरी आपली तडतडली चांगली. थोडीशी हळद. आपण हे चॉप करून घेतलेले टमाटर मस्त नरम होऊ द्यायचे. हा वाटून ठेवलेला आपण ठेचा. मी दाखवलं तुम्हाला. मिरची, लसण, जिरे, मीठ. हे पण असं मस्त बारीक, म्हणजे थोडंसं परतून घ्यायची चटणी आपल्याला. बघा आपल्या चटणीने किती छान तेल सोडलं. मसाला छान परतला गेला आहे आपला. हे बघा आपला मसाला छान झाला आहे. आता आपण हे करून ठेवलेलं गूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याचं पीठ, हरभऱ्याची वाळलेली भाजी. खूप छान गरगट्टा होतो याचा. इतकी छान होती ना ही भाजी. आता ज्यांनी खाल्ले असेल ही वाळलेली हरभऱ्याची भाजी, त्यांना सांगायची गरज नाही. पण ज्यांनी नाही खाल्ले ना त्यांनी एकदा नक्की करून बघा. खूप छान लागते खायला. असे मस्त स्वच्छ धुवून, म्हणजे धुत नाही त्या भाजीला, तसंच टाकतात. कारण की ते आंबट असते ना, आंबट लागते खायला केल्याच्या नंतर. कोणी वाळलेली बोरं पण टाकतात याच्यामध्ये, शेंगदाणे टाकतात. पण मी तसं काही टाकलं नाही. जेवढं टाकलं तेवढं दाखवलं तुम्हाला. आता हे बेसन पीठ, म्हणजे बेसन जे टाकलं ना आपण, त्याला शिजून घट्ट होऊ द्यायचं आणि मग आपली भाजी खाण्यासाठी तयार. हे बघा आपली भाजी किती छान बनवून तयार झाली. अशी घट्ट भाजी होती. ह्या भाजीला सहज तर तरी येत नाही, पण याला तरी पण आली. बघा किती छान. थोडंसं जास्त तेल टाकलं ना तर खूप छान लागते ही भाजी खायला. करून बघा आणि आवडले तर नक्कीच सांगा. धन्यवाद.